नमस्कार विद्यार्थी मित्र हो आणि पालक बंधू भगिनी. कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभर पसरलेल्या कोविड-19 या महामारीचा आपण सर्वजण मुकाबला जो आहे तो मुकाबला करतो आहोत आणि याचाच एक भाग म्हणून आपण आपल्या चालू शैक्षणिक वर्षाची जी सुरुवात आहे ती सुरुवात ऑनलाईन शिक्षण पद्धतीनं करत आहोत. तर या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये आपण विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपल्या या बिलोली शिक्षण संस्थेच्या नव्यानं चालू केलेल्या यूट्यूब चॅनेलद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आज मी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाच्या अध्ययन आणि अध्यापनाला या ऑनलाईन व्हिडिओद्वारे सुरुवात करतो आहोत. आता या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये आपण जो अभ्यास करणार आहोत या अभ्यासामध्ये आम्हा शिक्षकांचं नियंत्रण विद्यार्थ्यांवरती असणं थोडंसं अवघड होऊन बसणार आहे. यासाठी आपल्या सर्व पालकांना माझी अशी विनंती राहील की आपण आमच्या या शाळेच्या प्रयत्नामध्ये सहकार्य करावं. आपल्या विद्यार्थ्यांना या ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा जास्तीत जास्त फायदा कशा प्रकारे करून देता येईल याविषयी आपण सर्वांनी सहकार्य करावं ही अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आजच्या माझ्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाच्या अध्यापनाला सुरुवात करतोय. इयत्ता 9वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाच्या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण 18 प्रकरणांचा समावेश आहे. या 18 प्रकरणांपैकी पहिली 10 प्रकरणं जी आहेत ती प्रथम सत्र परीक्षेसाठी असणार आहेत आणि त्यानंतरची 8 प्रकरणं ही द्वितीय सत्र परीक्षेसाठी असणार आहेत. या प्रथम सत्र परीक्षेसाठी असणाऱ्या पहिल्या 10 प्रकरणामध्ये पहिली 5 म्हणजे 1 ते 5 क्रमांकाची जी प्रकरणं आहेत ती प्रकरणं विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मध्ये समाविष्ट असतील आणि त्यानंतरची म्हणजेच प्रकरण क्रमांक 6 ते 10 पर्यंतची प्रकरणं ही विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मध्ये असतील. आज आपण या प्रथम सत्र परीक्षेसाठी असणाऱ्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील पहिल्या प्रकरणाचा अभ्यास जो आहे तो अभ्यास करणार आहोत. आता यामध्ये पहिलं प्रकरण जे आहे त्या पहिल्या प्रकरणाचं नाव आहे गतीचे नियम. गतीचे नियम या पहिल्या प्रकरणामध्ये आपण वस्तूची गती म्हणजे काय, एखादी वस्तू गतिमान आहे किंवा नाही ती कशी ओळखायची, म्हणजेच एखाद्या वस्तूची गती ठरवत असताना आपण कोणकोणत्या बाबींचा विचार करणार आहोत किंवा आपल्याला कोणकोणत्या बाबीचा विचार करावा लागणार आहे याविषयीची माहिती या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आता या प्रकरणाच्या सुरुवातीला आपल्याला काही उदाहरणं जी आहेत उदाहरणं दिली आहे. त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे पक्ष्यांची उडणे, दुसरं उदाहरण आहे थांबलेली रेल्वेगाडी, तिसरं उदाहरण आहे हवेतून उडणारा पालापाचोळा आणि चौथं उदाहरण आहे डोंगरावरती स्थिर असलेला दगड. आता या 4 उदाहरणांपैकी कोणत्या उदाहरणांमध्ये तुम्हाला गतीची जाणीव होते किंवा कोणत्या उदाहरणामध्ये वस्तू गतिमान असल्याचं दिसून येतं. यापैकी पहिलं उदाहरण जे आहे ते पक्ष्यांचे उडणे की ज्या उदाहरणामध्ये आपल्याला गतीची जाणीव होते. त्याचप्रमाणे तिसरं उदाहरण जे आहे ते म्हणजे हवेतून उडणारा पालापाचोळा. याही उदाहरणामध्ये आपल्याला गतीची जाणीव होते. आणि उरलेली 2 उदाहरणं जी आहेत त्यामध्ये थांबलेली रेल्वेगाडी आणि डोंगरावरती स्थिर असलेला दगड. या 2 उदाहरणांमध्ये मात्र आपल्याला वस्तूच्या गतीची जाणीव होत नाही. मग या 4 उदाहरणांवरून आपल्याला एखादा पदार्थ किंवा एखादी वस्तू गतिमान आहे किंवा नाही हे जर ओळखायचं असेल तर त्याकरता आपल्याला कोणकोणत्या बाबींचा विचार केला पाहिजे हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. आणि यापूर्वी आपण गतीविषयीची माहिती अभ्यासली. गती ही एक सापेक्ष संकल्पना आहे
असा आपण अभ्यास करू. याचा अर्थ काय? तर जेव्हा एखादा पदार्थ गतिमान आहे किंवा नाही, किंवा एखाद्या वस्तूची गती जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा काय अभ्यासतो? तर ती वस्तू तिच्या सभोवतालच्या संदर्भात आपली जागा बदलते का याचा अभ्यास करतो. म्हणजे इतर ती वस्तू ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणच्या सभोवतालच्या परिस्थितीशी सापेक्ष आपण त्या वस्तूच्या ठिकाणामध्ये, त्या वस्तूच्या स्थानामध्ये बदल होतोय की नाही याचा अभ्यास करतो. आणि म्हणून गती ही काय म्हटलेलं आहे? सापेक्ष संकल्पना आहे. मग गतीची व्याख्या काय करता येईल? गती म्हणजे काय याचं उत्तर आहे का? गती ही एक सापेक्ष संकल्पना असून जर एखादी वस्तू तिच्या सभोवतालच्या परिसराच्या संदर्भात आपल्या स्थानात, आपल्या ठिकाणात बदल करत असेल तर ती वस्तू गतिमान आहे, अन्यथा नाही. जे एखादी वस्तू गतिमान आहे किंवा नाही हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर त्या वस्तूच्या सभोवतालच्या परिसराच्या संदर्भात तिच्या स्थानात काय बदल होतोय की नाही हे पाहावं लागेल. आणि म्हणून गतीची व्याख्या थोडक्यात सांगतोय, निरीक्षक सापेक्ष स्थान बदलास. निरीक्षक सापेक्ष एखाद्या वस्तूच्या स्थान बदलास त्या वस्तूची गती असं म्हणतात. आता ही जी वस्तूची गती आहे या वस्तूच्या गतीची आपण विविध उदाहरणं पाहिली. या उदाहरणांमध्ये आणि आणखी काही उदाहरणं जे आहेत त्या उदाहरणांमध्ये आपण जर पाहिलं तर काही गतीची उदाहरणं ही अदृश्य स्वरूपाची असल्याचे दिसून येतं, तर काही गतीची उदाहरणं ही दृश्य स्वरूपाची असल्याचे दिसून येतात. मग ही जी दृश्य स्वरूपाची गती आहे या दृश्य स्वरूपाच्या गतीमध्ये आपल्याला कोणकोणत्या उदाहरणांचा समावेश करता येईल करू शकतो? म्हणजेच पक्ष्यांचं उडणं, थांबलेली रेल्वेगाडी, हवेतून उडणारा पालापाचोळा आणि डोंगरावरती स्थिर असलेला दगड. या 4 उदाहरणांपैकी ज्या 2 उदाहरणांमध्ये गतीची जाणीव होते ती दोन्ही उदाहरणं दृश्य गती या प्रकारची आहे. आता अदृश्य गती म्हणजे काय? तर या अदृश्य गतीमध्ये एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की जे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे. वाहणारा वारा. वारा सतत वाहत असतो, पण या वाहणाऱ्या वाऱ्याचं अस्तित्व, या वाहणाऱ्या वाहनाची गती आपल्याला पाहता येते का? नाही पाहता येत. याचा अर्थ गतीचा हा जो प्रकार आहे हा प्रकार दुसऱ्या प्रकारामध्ये समाविष्ट होतो की ज्याला आपण काय म्हटलं? अदृश्य गती. म्हणजे अदृश्य गती या प्रकारामध्ये आपल्याला त्या वस्तूची गती प्रत्यक्ष पाहता येत नाही, म्हणजे आपल्याला ती जाणवत नाही. याचा अर्थ हा दृश्य गतीचा प्रकार आहे. दृश्य गती आणि अदृश्य गती ही गतीचे 2 प्रकार घडत आहे का? ठीक आहे. आता आपण या प्रकरणातील पुढची जी संकल्पना आहे या पुढच्या संकल्पनेकडे वळूया. त्यामध्ये विस्थापन आणि अंतर या 2 संकल्पनांचा समावेश होणार आहे. विस्थापन आणि अंतर या 2 संकल्पनांचा अभ्यास करण्यासाठी किंवा या 2 संकल्पना स्पष्टपणे समजून घेण्याकरता आपल्याला या आकृतीमध्ये काय दिलेले आहे? या आकृतीमध्ये शीतल आणि प्रशांतचं घर दाखवलेलं आहे. त्याचप्रमाणे या शीतल आणि प्रशांतच्या घरापासून 500 मीटर अंतरावरती असणारं संगीताचं घर सुद्धा दाखवलेलं आहे. आणि या संगीताच्या घरापासून शाळा किती अंतरावरती आहे हेही दाखवलेलं आहे. संगीताच्या घरापासून 1200 मीटर अंतरावरती शाळा आहे. आणि शीतल आणि प्रशांतच्या घरापासून शाळेत असणारं जे कमीत कमी अंतर आहे ते म्हणजे 1200
मीटर ते या ठिकाणी दिलेलं आहे. आता हे जी आकृती आहे या आकृतीवरून आपल्याला अंतर आणि विस्थापन याच्या दोन संकल्पना आहेत. या संकल्पना थोड्या सविस्तरपणे समजावून घेता येतील. अंतर म्हणजे काय आणि विस्थापन म्हणजे काय या दोन संकल्पना आपल्याला समजावून घेण्याकरता या आकृतीची मदत आपल्याला होईल. आता या आकृतीमध्ये शीतल आपल्या मैत्रिणीच्या घरी प्रथम जाते, म्हणजे संगीताच्या घरी जाते आणि संगीताच्या घरातून नंतर संगीत आणि शीतल दोघी मिळून शाळेकडे जातात आणि प्रशांत मात्र त्याच्या घरातून प्रत्यक्ष निघून थेट शाळेमध्ये पोहोचतो. शीतल आणि प्रशांत दोघेही शाळेत गेलेले आहेत, पण दोघांचा शाळेमध्ये जाण्याचा मार्ग मात्र वेगवेगळा आहे. मग आपल्याला या शीतलनं आणि प्रशांतनं जे शाळेपर्यंत जात असताना प्रत्यक्ष मार्गाक्रमण केलेलं आहे, ज्या मार्गानं ही दोघंही गेलेले आहेत त्या मार्गांची लांबी आपल्याला आकृतीवरून लक्षात येईल. आता ही जी आकृती आहे या आकृतीमध्ये शीतल तिच्या घरापासून संगीताच्या घरापर्यंत जात असताना 500 मीटर अंतर गेलेले आहे आणि तिथून पुन्हा शीतल आणि संगीता मिळून पुन्हा 1200 मीटरचं अंतर पार करून शाळेमध्ये गेले. म्हणजे एकूण शीतलला 500 अधिक 1200 असं 1700 मीटर जे ते अंतर तिला पार करावं लागणार आहे. आणि प्रशांत मात्र तो त्याच्या घरामधून थेट शाळेमध्ये गेल्यावर 1300 मीटरचं अंतर जे ते अंतर त्याला पार करावं लागणार आहे. शीतल आणि प्रशांत या दोघांनी मार्गाक्रमण केलेलं जे अंतर आहे ते अंतर वेगवेगळं आहे. पण हे वेगवेगळं अंतर असताना सुद्धा दोघेही एकाच ठिकाणी म्हणजे शाळेमध्ये पोहोचले आहेत. याचा अर्थ काय झाला? शीतल आणि प्रशांत दोघेही त्यांच्या घरामधून म्हणजे एकाच ठिकाणावरून शाळेमध्ये पोहोचलेले आहेत. पण शाळेमध्ये पोहोचत असताना त्या दोघांनी जो मार्ग अवलंबलेला आहे तो मार्ग मात्र वेगवेगळा आहे आणि मार्ग वेगवेगळा असल्यामुळं त्यांचं अंतर जे अंतर भिन्न आहे. मग अंतर म्हणजे काय आणि विस्थापन म्हणजे काय? अंतर या गोष्टीचा ए या बिंदूपासून बी या बिंदूपर्यंत जर एखादी वस्तू गतिमान असेल म्हणजे जात असेल तर ए आणि बी हे दोन त्या प्रवासादरम्यानची सुरुवातीची आणि शेवटची ठिकाण आहे. म्हणजेच ए पासून बी पर्यंत जात असताना प्रत्यक्ष त्या वस्तूनं मार्गाक्रमण केलेलं जे अंतर आहे किंवा मार्गाक्रमण जे केलेलं आहे त्याची जी लांबी आहे त्याला आपण काय म्हणतो? ए पासून बी पर्यंतचं अंतर. आता ए पासून बी पर्यंत जात असताना समजा एखाद्या वस्तूनं दुसरा कोणता तरी मार्ग अवलंबला असला तर ते अंतर ए पासून बी पर्यंत हे वेगळं असणार आहे. त्याचं कारण काय? कारण त्यानं दुसऱ्या वस्तूनं किंवा दुसऱ्या व्यक्तीनं प्रत्यक्ष जो मार्ग अवलंबलेला आहे हा मार्ग वेगळा आहे आणि त्या मार्गाची लांबी ही वेगळी आहे. म्हणजेच दोन्ही व्यक्तींनी एकाच ठिकाणी जाण्यासाठी अवलंबलेला मार्ग वेगळा असल्यामुळं आणि या वेगळ्या मार्गाची लांबी वेगळी असल्यामुळं त्या दोन्ही व्यक्तींचं अंतर जे अंतर वेगवेगळं बनतं. पण या दोन्ही व्यक्तींनी जरी वेगवेगळं अंतर पार केलं असलं तर त्या दोन्ही व्यक्ती त्यांच्या प्रवासाच्या शेवटी एकाच ठिकाणी पोहोचले आणि ते ठिकाण म्हणजे शाळा.
जी शीतल आणि प्रशांत त्यांच्या घरामधून निघून शेवटी शाळेमध्ये पोहोचलेले आहेत आणि हे शाळेमध्ये पोहोचलेले असतात. याचा अर्थ एका ठिकाणी पोहोचलेले आहे. म्हणजे दोघांचं विस्थापन जे आहे ते विस्थापन हे शाळा आहे त्या ठिकाणी झालं आहे. मग विस्थापन म्हणजे काय लक्षात येते का बघा. विस्थापन म्हणजे काय? आरंभ आणि अंतिम बिंदू. एखादी वस्तूची गतिमान असते, या गतिमानतेचा आरंभ आणि अंतिम बिंदू यांच्या दरम्यान असलेलं कमीत कमी अंतर की ज्याला आपण विस्थापन असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अंतर आणि विस्थापन या दोन संकल्पनांच्या व्याख्या केल्या. अंतर म्हणजे काय? गतिमान वस्तूने दोन बिंदूंच्या दरम्यान प्रत्यक्ष मार्गाक्रमण केलेल्या मार्गाची लांबी म्हणजे अंतर होय. आणि विस्थापन म्हणजे आरंभ आणि अंतिम बिंदूच्या दरम्यान असलेलं कमीत कमी अंतर होय. अशा प्रकारे अंतर आणि विस्थापन या दोन संकल्पनांचा अभ्यास केल्यानंतर या दोन संकल्पना तुम्हाला कितपत समजल्या यासाठी पान नंबर 2 वरती जरा डोके चालवा या अंतर्गत 2 प्रश्न दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो पहिला प्रश्न कसा आहे बघा. आकृती 1.2 की ज्यामध्ये एक वर्तुळाकार मैदान दाखवलेलं आहे की ज्या वर्तुळाकार मैदानाच्या एका विशिष्ट बिंदूपासून ज्या बिंदूला ए असं नाव दिलेलं आहे, या ए बिंदूपासून स्वराली ही त्या वर्तुळाकार मैदानाच्या कडेवरून प्रवास करणार आहे आणि एक फेरी पूर्ण करून ती पुन्हा त्या वर्तुळाकार मैदानाच्या ज्या ठिकाणाहून सुरुवात करते त्याच ठिकाणी पोहोचणार आहे. प्रश्न असा विचारलाय, जर या वर्तुळाकार मैदानाची त्रिज्या 100 मीटर असेल तर त्या स्वरालीनं पार केलेलं अंतर किती असेल आणि ते अंतर पार केल्यामुळं त्या स्वरालीचं विस्थापन किती झाले असेल. सांगता येईल का उत्तर? बघा बरं. स्वरालीने काय केलं आहे, एक फेरी या वर्तुळाकार मैदानाच्या भोवताली पूर्ण केलेली आहे की जी एक फेरी पूर्ण करत असताना तिला त्या वर्तुळाकार मैदानाच्या परिघा एवढं अंतर पार करावं लागणार आहे. म्हणजे जर आपण या वर्तुळाकार मैदानाचा परिघ काढला तर त्या वर्तुळाकार मैदानाच्या परिघावरून त्या स्वरालीने किती अंतर पार केलं हे काढू शकतो. आणि परिघ काढण्याचं सूत्र तुम्हाला माहित आहे, 2πr. आपल्याला या ठिकाणी त्रिज्या दिलेली आहे की ज्या त्रिज्येचा वापर करून या वर्तुळाकार मैदानाचा परिघ काढला असता त्या वर्तुळाकार मैदानाभोवती एक फेरी पूर्ण करण्याकरता स्वरालीला किती अंतर पार करावं लागेल हे निघू शकतं. आणि ते अंतर आहे 628 मीटर. जे एक फेरी पूर्ण केल्यानंतर स्वरालीला 628 मीटर इतकं अंतर पार केलेलं आहे. पण 628 मीटर अंतर पूर्ण केल्यानंतर किंवा पार केल्यानंतर स्वराली कुठे आलेली आहे, तर मूळ ठिकाणी म्हणजे या ठिकाणी आलेली आहे. याचा अर्थ स्वरालीच्या ठिकाणामध्ये काही बदल झाला का? नाही झाला. ती फिरून पुन्हा मूळ ठिकाणी आलेली आहे. जे स्वरालीच्या ठिकाणामध्ये म्हणजे स्थानामध्ये बदल झालेला नाही. याचाच अर्थ स्वरालीचं विस्थापन किती झालं मग? अर्थातच 0. असंच या आकृतीमध्ये 1.2 ब मध्ये जी आकृती आहे या आकृतीमध्ये दुसरा एक प्रश्न विचारलाय, तो तुम्ही स्वतः अभ्यासा आणि त्या उदाहरणामध्ये अंतर किती आणि विस्थापन किती झाले हे आपण पहा. आता यानंतर आपण या प्रकरणामध्ये पुढच्या 2 संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत आणि त्या संकल्पना म्हणजे चाल आणि वेग. तर विद्यार्थी मित्रांनो, चाल आणि वेग
या दोन संकल्पनांचा आता पुन्हा आपण अभ्यास करूया. या दोन संकल्पनांचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला यापूर्वी अभ्यासलेल्या काही संकल्पनांची माहिती असणे गरजेचं आहे. त्यामध्ये सदिश आणि अदिश राशी या दोन संकल्पना सांगता येईल तुम्हाला. सदिश आणि अदिश राशी म्हणजे काय? सदिश राशी म्हणजे ज्या राशींचं आकलन होण्यासाठी आपल्याला परिमाणाबरोबरच दिशेची आवश्यकता असते, तिला सदिश राशी असं म्हणतो. आणि अदिश राशी म्हणजे ज्या राशी केवळ परिमाणानं पूर्णपणे समजतात, म्हणजेच त्या राशींचं पूर्णपणे आकलन होतं, त्यांना अदिश राशी असं म्हणतात. तर सदिश आणि अदिश राशी पाहिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही राशी दिलेल्या आहेत. अंतर, चाल, वेग, विस्थापन आणि वेग या राशींचं सदिश आणि अदिश या दोन गटामध्ये वर्गीकरण करता येईल का बघा. या राशींपैकी अंतर, चाल आणि वेग या तीन राशी अदिश राशी आहेत. कारण या पूर्णपणे आकलन होण्यासाठी म्हणजे या पूर्णपणे समजण्यासाठी आपल्याला फक्त परिमाण केलं तरी देखील समजू शकतात. म्हणून या तिन्ही राशींना अदिश राशी असं म्हणतात. आणि दुसऱ्या दोन राशी आहेत वेग आणि विस्थापन. या दोन्ही राशी सदिश राशी आहेत. कारण यांचं आकलन होण्याकरता आपल्याला परिमाणाबरोबरच दिशा सुद्धा द्यावी लागते, दिशा सुद्धा माहीत असलेली लागते. आता चाल आणि वेग. चाल म्हणजे काय आणि वेग म्हणजे काय? या दोन राशींच्या व्याख्या जे त्या व्याख्या समजावून घेत असताना त्यातला बारकावा होतो, बारकावा लक्षात घ्या. तर चालीची जी व्याख्या आहे ती व्याख्या मी प्रथम सांगते. एकच कालावधीमध्ये वस्तूने पार केलेल्या अंतरास, एकच कालावधीमध्ये वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची चाल असं म्हणतात. की जी चाल काढण्यासाठी जी सूत्र आहे ती सूत्र काय बघा बरं. चाल बरोबर वस्तूनं कापलेले एकूण अंतर भागिले त्या वस्तूचं ते अंतर पार करण्यासाठी लागलेले एकूण वेग. या दोन्हींचा भागाकार केला की आपल्याला त्या वस्तूची चाल मिळेल. आता वस्तूची चाल आणि त्या चालीचं जे सूत्र आहे ते सूत्र सांगितलं. आता वेग म्हणजे काय ते सांगतो मला बरं. एखाद्या वस्तूने एकच कालावधीमध्ये विशिष्ट दिशेनं पार केलेलं अंतर म्हणजे त्या वस्तूचा वेग होय. एखाद्या वस्तूने विशिष्ट दिशेने एकच कालावधीमध्ये पार केलेलं जे अंतर आहे त्याला त्या वस्तूचा वेग असं म्हणतो. आता चाल आणि वेग दोन्हीच्या व्याख्या आपण पाहिल्या. या दोन्ही व्याख्यांमध्ये काय फरक आहे लक्षात येतोय का बघा. चालीची व्याख्या मी काय सांगितली. एकच कालावधीमध्ये वस्तूने पार केलेलं अंतर म्हणजे त्या वस्तूची चाल होय. आणि वेगाची व्याख्या काय सांगितली. एकच कालावधीमध्ये वस्तूने विशिष्ट दिशेनं पार केलेलं अंतर म्हणजे त्या वस्तूचा वेग होय. चाल आणि वेग या दोन राशींच्या व्याख्येमध्ये असणारा फरक लक्षात आला. चाल ही आंतरराशी संबंधित आहे तर वेग हा त्या वस्तूच्या वेगाशी संबंधित आहे. म्हणजे वस्तूचा वेग हा त्या वस्तूच्या विस्थापनाशी संबंधित आहे. आणि वस्तूचं हे जे विस्थापन आहे ते विस्थापन म्हणजे काय तुम्हाला सांगितलं. विस्थापन म्हणजे काय. आरंभ आणि अंतिम बिंदूंच्या दरम्यान असलेलं कमीत कमी अंतर की जे कमीत कमी अंतर पार करण्यासाठी त्या वस्तूला विशिष्ट दिशेनं मार्गक्रमण करणं अपेक्षित असतं. म्हणजे वेगाचा संबंध हा विस्थापनाशी आहे. म्हणजे वेग या राशीचं पूर्णपणे आकलन होण्यासाठी दिशेची आवश्यकता आहे. म्हणजे परिमाणाबरोबरच इथे दिशा सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे ही राशी मगाशी आपण बघितलं सदिश राशी आहे. मग आता आपल्याला चाल आणि वेग या दोन्ही राशींमध्ये असणारा जो फरक आहे तो फरक लक्षात येतो का बघा बरं. आता हा फरक जो
फरक म्हणजे या दोन्ही राशींची व्याख्या. हा पहिला फरक येत आहे. चाल म्हणजे काय समजतं? एखाद्या वस्तूने एकच कालावधीमध्ये पार केलेलं किंवा कापलेलं अंतर म्हणजे चाल. आणि वेगाची व्याख्या काय सांगितली? एकच कालावधीमध्ये एखाद्या वस्तूने विशिष्ट दिशेनं पार केलेलं अंतर म्हणजे वेग होय. पहिला फरक झाला. दुसरा फरक काय येत आहे? चाल आणि वेग काढण्यासाठी जे सूत्र असतं ते सूत्र वापरतो. ते सूत्र हा दुसरा फरक येत आहे. चाल बरोबर कापलेलं एकूण अंतर आणि त्यासाठी लागलेला वेग याचा भागाकार आहे. आणि वेग म्हणजे वस्तूचं झालेलं विस्थापन आणि वेग यांचा भागाकार आहे. आता या दोन्हीही राशीमध्ये असणारा तिसरा फरक काय निघतो बघा बरं. या दोन्ही राशींचं एकक. पण या दोन्ही राशींचं एकक समान आहे म्हणजे आपल्याला फरकामध्ये त्याचा उल्लेख करता येणार नाही. तरी पण आपण बघूया एकक काय आहे. चालीचं SI पद्धतीतील जे एकक आहे ते आहे मीटर प्रति सेकंद. मीटर प्रति सेकंद हे चालीचं SI पद्धतीतील एकक. चालीचं CGS पद्धतीतील एकक आहे सेंटीमीटर प्रति सेकंद. जे चालीचं एकक आहे तेच वेगाचं सुद्धा आहे. म्हणजे इथं आपल्याला हा मुद्दा फरक म्हणून लिहिता येणार नाही. मग फरक म्हणून तिसरा मुद्दा आपल्याला काय लिहिता येईल? चाल आणि वेग याच्यामधला पहिला फरक जो आपल्याला सांगितलं होता त्यावर सांगितलं होतं की व्याख्या की ज्या व्याख्येमध्ये दिशेचा उल्लेख आहे. चाल ही अदिश राशी आहे आणि वेग ही सदिश राशी आहे. कारण मगाशी मी सांगितलं की चालीचा संबंध हा अंतराशी आहे आणि वेगाचा संबंध हा विस्थापनाशी आहे. त्यामुळं चाल ही अदिश राशी आहे आणि वेग ही सदिश राशी आहे. असा आपल्याला तिसरा फरक येत आहे. अशा प्रकारे चाल आणि वेग या दोन्ही राशींमध्ये असणारा फरक आणि या दोन्ही राशी आपण समजून घेतले आहे. यानंतर आपण पुढच्या भागामध्ये उर्वरित भाग पाहू. धन्यवाद.